प्रांजल ही परिस्थिती चिघळत चालल्याचं आपण पाहतोय, काय सध्या घडतंय? दीपाली, आपण जर बघितलं तर नेते मंडळी जी भाषणं झालेत आणि हे आंदोलक कुठेतरी आक्रमक झाले ते दिसून येत आहेत. काही वेळापूर्वीच बघितलं तर कुठेतरी या जे वाहन आहेत त्यांची टायरांची हवा सोडा असं त्याचं सांगण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर ही भाषणं सांगतात सर्व आंदोलक. म्हणजे सुरुवातीला आपण जर बघितलं तर पुढे अंबादास दानवे असतील, शशिकांत शिंदे असतील यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घातलेल्या आहेत आणि ते सर्व या वाहनाच्या दिशेने चालत आलेले आहेत. त्यांना पोलिसांनी हे अडवलेलं आहे आणि अशा प्रकारे जोरदार घोषणाबाजी खर्च केली जाते. सरकार आमचे डरती आहे अशी घोषणाबाजी केली जाते आणि समोरची जरी दृश्य बघितली तर कुठेतरी इथे पोलीस वाहनं देखील आहेत आणि त्यामुळे आता एकंदरीत जातं या आंदोलकांना ताब्यात घेतलं जात आहे का हे खरं तर पाहणं महत्वाचं ठरणार आहे. समोर बघत आहोत आंदोलकांना आता ताब्यात घेतलं जात आहे. समोर आपण जर दृश्य बघितली तर आता आंदोलक हे आक्रमक झालेले आहेत तर पोलीस जवळपास आता 1.5 तासहून अधिक काळ हा उलटून गेलेला आहे. महामार्ग हा रोखण्यात आलेला आहे आणि पोलिसांकडून तर त्यांना विनोद देखील केले जाते, तुम्ही आंदोलन मागे असं सांगितलं जात होतं आणि आता अशा प्रकारे आता आंदोलक हे आक्रमक झालेले आहेत पण गोंधळ हा उडवलेला आहे. थेट दृश्य आपण पाहतोय, पोलीस आंदोलकांना ताब्यात घेत आहेत. कांदा प्रश्नी शेतकरी आक्रमक झालेला आहे, विरोधक शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि ही दृश्य आपण पाहतोय. आता पोलीस या आंदोलकांना ताब्यात घेत आहेत. सध्या धरपकड सुरू आहे. आपण ही थेट दृश्य पाहतोय, शेतकरी आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झालेली आहे. कांदा प्रश्नी शेतकरी आक्रमक झालाय, मागे हटायला कोणीच तयार नाहीये आणि त्यामुळे आता शेवटचा पर्याय म्हणून हे पोलीस आता या आंदोलकांना ताब्यात घेत आहेत. पोलिसांची गाडी आलेली आहे, प्रचंड पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे. इथे दृश्य आपण पाहतोय, काही काळ हे तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. शेतकरी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची सुद्धा झाली. आंदोलकांना पोलीस ताब्यात घेत आहेत. ही थेट दृश्य आपण पाहतोय. नाशिकमध्ये हे आंदोलन सुरू होतं. गेल्या तासाभरापेक्षा अधिक काळ हे आंदोलन सध्या सुरू झालेलं आपण पाहायला मिळत आहे. भर उन्हात शेतकरी आक्रमक झालेला आहे, त्यांचा आक्रोश बाहेर पडलेला आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय. पोलीस आता या आंदोलकांना ताब्यात घेत आहे. कुठेतरी वातावरण निवळण्याचा प्रयत्न पोलीस करतायत, मात्र आपण पाहतो ही परिस्थिती सध्या चिघळत चाललेली आहे. रोहित पवारांशी पोलीस हे चर्चा सुद्धा करताना दिसत आहेत. पुन्हा एकदा जाऊयात प्रांजल कुलकर्णी यांच्याकडे. प्रांजल, रोहित पवार काहीतरी सध्या बोलतायत, काय नेमकं घडतंय? दीपाली, आपण बघत आहोत सध्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे असतील, अंबादास दानवे असतील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. त्यांना आता समोर जर बघितलं तर पोलीस स्टँडमध्ये देखील बसवण्यात आलेलं आहे कारण ती वाहतूक खंडित मोठ्या प्रमाणात झालेली होती. आंदोलन हे कुठेतरी आक्रमक झाल्याचं दिसून येत होतं. कुठेतरी जिथे वाहनं उभी आहेत त्या वाहनांवरती देखील जाण्याचा प्रयत्न हा केला जात होता आणि ही सर्व परिस्थिती बघता आता पोलिसांनी देखील आता कुठेतरी पाऊले उचललेले आहेत आणि अशा प्रकारे आंदोलकांना ताब्यात हे घेतलं जात आहे. समोरील आपण दृश्य बघत आहोत, गोंधळ हा उडालेला आहे. सर्व पदाधिकारी असतील यांना देखील आता ताब्यात हे घेतलं जात आहेत आणि एकंदरीतच हे आंदोलक आता आक्रमक झालेले दिसून येत आहेत. आपण जर आणखी काही दृश्य दाखवण्याचा खर्च प्रयत्न करूयात. संपूर्णतः फौजफाटा हा अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे आणि संपूर्ण महामार्गाचे काही आंदोलन होतं ते कुठेतरी आता पोलिसांनी आता म्हणून पाडण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. इकडे जर बघितलं तर हे बघा, ताब्यात घेण्यात आला आहे. शशिकांत शिंदे असतील, अंबादास दानवे असतील या पदाधिकाऱ्यांना आता ताब्यात घेण्यात आलेलं आहेत आणि पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. सरकार हमसे डरती है, सरकार हमसे डरती है, दीपाली, आपण इथे समोर दृश्य जर बघितली तर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहे शशिकांत शिंदे यांना देखील आता
ताब्यात हे घेण्यात आलेलं आहे आणि एकच गोंधळ हा उडालेला आहे. पोलिसांनी आता पोलिसांनी देखील आता कुठेतरी आक्रमक पाऊल हे उचललेलं आहे आणि अशा प्रकारे आंदोलक हे आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. दरम्यान या पदाधिकाऱ्यांशी देखील आपण कुठेतरी संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात. शिंदे साहेब, सरकारने दडपशाही चालू केली. पोलीस प्रशासनाचा वापर करून आज सगळे रस्ते बंद केलेले आहेत. आमच्या गाड्या अडवलेल्या आहेत. माझ्या माहितीप्रमाणे हे उद्रेक आहे. आज न उद्या या सरकारला 100% हा शेतकरी नाशिक पासून महाराष्ट्रामध्ये लॉंग मार्च निघेल. हा शेतकरी त्यांना उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. आपण बघत आहोत खरं तर या सरकारला तर शेतकरी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया ही त्यांनी दिलेली आहे. जोरदार घोषणाबाजी ही केली जाते आणि अशा प्रकारे आपण मागे करता आणखी काही दृश्य करता मी तुम्हाला दाखवतो आहोत. पदाधिकाऱ्यांना ताब्यात ते घेतलं जात आहेत. एकच गोंधळ हा उडालेला आहे. दुसरीकडे जर बघितलं तर अजूनही हे आंदोलन जे आहे ते मागे घेण्यात आले नाही आहेत. इकडे जर बघितलं तर अनेक पदाधिकारी असतील, नेते मंडळी असतील, त्यांना ताब्यात ते घेण्यात आलेलं आहेत. काही नेते मंडळींचा आपण पुन्हा एकदा प्रतिक्रिया घेण्याचा हा प्रयत्न करूयात. इकडे आपण जर बघितलं तर सध्या रोहित पवार आहेत आणि रोहित पवारांना देखील ते ताब्यात घेतलं. बरोबर काय आमचे 6,000-7,000 लोक वेगळ्या ठिकाणी थांबवले आणि इथं सरकारचं लक्ष कुठेतरी शेतकऱ्याकडे यावं यामुळे आम्ही आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. आणि असं जर आंदोलन दाबलं जात असेल तर उद्या जाऊन सामान्य लोकांचं कोण ऐकणार, कोण लढणार? लोकांना दीपाली अशा पद्धतीने आता या सर्व रोहित पवार असतील, शशिकांत शिंदे असतील यांना ताब्यात घेतलेला आहे. अंबादास दानवे देखील असतील आणि त्यांना घेऊन आता पोलीस वाहने निघालेले आहेत. कुठेतरी पोलीस बळाचा वापर हा सरकारकडून करण्यात येतोय आणि अत्यंत चुकीचा आहे. मात्र या शेतकऱ्यांच्या रोषाला सामना जो आहे तो खरं शेतकऱ्यांना करावा लागेल अशी देखील प्रतिक्रिया ही दिली जाते.